राज्याची निवडणूक एका टप्प्यात घ्या. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे यांची मागणी. निवडणुका 2 टप्प्यात न घेता एकाच टप्प्यात घ्याव्यात. निवडणुकांचा खर्च 20 लाख रुपयांनी वाढवावा. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या राहुल शेवाळेंची मागणी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा. केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या मुख्य सचिवांवर नाराज. निवडणुकीपूर्वी बदल्यांचा अहवाल न दिल्यानं नाराजी. निर्धारित वेळेत माहिती का दिली नाही ते स्पष्ट करण्याचे निर्देश. मतदान केंद्रांवर रांगांचं योग्य व्यवस्थापन करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गैरसोयीच्या तक्रारीवर आयोग कठोर कारवाई करणार. मतदानाचा दिवस सलग सुट्यांच्या दिवशीचा नको. रांगेत उभं राहणाऱ्या मतदारांसाठी शेड, पंखे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या. भाजप आमदार आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा. काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. एखादा अधिकारी पदाजवळ जास्त वेळ राहिला की तो निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतो, म्हणून त्याची तात्काळ बदली करावी अशी ही मागणी. मुंबईतल्या डेंजर झोनमधील मतदारसंघांचा अमित शहा विभागनिहाय आढावा घेणार. त्यासाठी पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश. अमित शहांना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे. मात्र हे डोहाळे त्यांच्यावर उलटतील. सामना मुखपत्रातनं अमित शहांवर हल्लाबोल. अमित शहांनी राज्यामध्ये तंबू ठोकला तरी भाजपला यश मिळणार नाही. अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका. संजय राऊतांचं अमित शहांबद्दलचं वक्तव्य म्हणजे थर्ड ग्रेडपणाचं लक्षण, तर सामनाचा अग्रलेख म्हणजे जळजळ आणि मळमळ. आशिष शेलारांची टीका. सामना अग्रलेखामध्ये दिनदुबळ्यांच्या विकासाचं भाष्य नाही, तर कपोलकल्पित कथा असतात. सुधीर मुनगंटीवार यांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी ॲक्शन मोडवर. नाशिक शहरात भाजपचं सूक्ष्म नियोजन आणि बैठकांचा धडाका सुरू. जनतेसाठी काय करणार आहे सांगतानाच भाजप जाहीरनाम्यातनं काँग्रेसकडे 50 वर्षांचा हिशेब मागणार. त्यासाठी काँग्रेसने सत्ता काळात घोषणांनंतरही न केलेल्या कामांची माहिती घेण्यास भाजपकडून सुरुवात. संजय राऊत दिल्ली दौऱ्यावर. जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत चर्चा करणार असल्याची माहिती. महायुतीच्या 3 नेत्यांची अमित शहांसोबत चर्चा झाली आहे. वाटाघाटी देखील पूर्ण झाल्यात. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील उद्या अकलूजमध्ये एकत्र येणार. उद्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या होऊन गेलेल्या 84व्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन. कोकणामध्ये अजित पवार गटाला धक्का. दापोली नगर परिषदेतल्या 8 पैकी 7 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना. मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा. अमरावती दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंकडून विदर्भातल्या मतदारसंघांची चाचपणी. आधी अमरावती, मग यवतमाळ, मग अकोला, वाशिम, नंतर बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार. बीड जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. गेवराई, माजलगाव, केज विधानसभेसाठी ठाकरे गट आग्रही. सुषमा अंधारेंची माहिती. रायगडमध्ये जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद नाही. महायुतीच्या सर्व 7 जागा निवडून आणणार. शिवसेना नेते भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. पनवेल, अलिबाग, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात युतीचं धर्मपालन करणार. गोगावले यांची माहिती. रायगडात ठाकरे गटाला मोठा धक्का. दासगाव, बामणे, कोंड येथील ग्रामस्थांचा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. पुढील 3 ते 4 दिवसात आणखी 3 ते 4 धक्के देणार. गोगावलेंची माहिती. यवतमाळमध्ये वंचितला धक्का. वणीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे 15 जागांची मागणी. मागणी मान्य न झाल्यास स्वतंत्र लढण्याची कम्युनिस्ट पक्षाची तयारी. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचे आमदार सतीश चव्हाण यांनी भाजप आमदाराविरोधात थोपटले दंड. प्रशांत बंब यांच्या विरोधात लढण्याची दर्शवली तयारी. सतीश चव्हाणांबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया.
शिवसेनेचे उदय सामंत आमदार असलेल्या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातून ठाकरे गटाचे तिघे इच्छुक. जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाडिक, उदय बने आणि रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी इच्छुक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.